नसरापूर येथील 4 वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ उद्योगिनी फाउंडेशनच्या वतीने कराडमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले असून आरोपीस तात्काळ फाशीची मागणी करण्यात आली। पोलीस अधीक्षक दत्तात्रय दराडे यांना निवेदन सादर। उद्योगिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ सोनल भोसेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। सहभागी संघटना रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, जीवन विद्या मिशन, रणरागिणी महिला संस्था ओगलेवाडी, समस्त ब्राह्मण संघटना, आस्था संस्था, आदिवासी कल्याण आश्रम, इंडियन मेडिकल असोसिएशन। नियोजन व सहभाग सोनल भोसेकर, सायली मिरजकर, सारिका पाटील, प्रेमल शाह, छाया पवार, नीमा काळे, इला जोगी, मंजरी खुसपे, जयंत बेडेकर, डॉक्टर राहुल वासे, डॉक्टर अंजनी शाह, डॉक्टर अनगा राजगुरी, डॉक्टर वर्षा देशपांडे, सोफिया कागदी, अजय ओझा उपस्थित। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड। अत्यंत दुःखद आहे। म्हणजे शब्द सुद्धा व्यक्त करायला नाहीये आणि अजूनही चार्जशीट दाखल होत नाहीये त्याच्या या क्षणापर्यंत असं दिसतंय। तर त्वरित आपण याच्यावर कार्यवाही करावी, गृह मंत्रालयाने करावी, चार्जशीट दाखल व्हावं आणि खरं तर पॅरोलवर जो असतो तो गुन्हेगार पॅरोलवर सुटतोच कसा त्याचं आम्हाला सगळ्या महिलांना खरं खूप खेद वाटतोय। आज आपले माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की लैंगिक अत्याचार प्रकरणी कोणालाही तुम्ही पॅरोलवर सोडू नका। ही आज त्यांनी एक चांगली आपल्याला एक दिशा दिलेली असं मला असं वाटतं। परंतु असे जे खटले आहेत की कित्येक महिने कित्येक वर्ष चालतात, तर हे जलद गतीनं कसे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालते हे आपण पाहावं। आणि दुसरं असं की आमच्या सगळ्या महिलांतर्फे शक्ती विधेयक जे काही आहे हे लवकरात लवकर आणावं आणि ह्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये व्हावी अशी आमच्या सर्वांची, इथे जमलेल्या सर्वांची इच्छा आहे। कारण नुसतंच आम्हाला आरक्षण आणि वगैरे काही नको, तर याच्यामध्ये संरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे। 2-3 वर्षाच्या जर आमच्या मुलींना जर काही संरक्षण नसेल तर या महिला वर्गाचं महाराष्ट्रातल्या होणार कसं। आणि दुर्दैव मला असं वाटतं सर की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही घटना घडावी, त्यात मला असं वाटतं की महाराष्ट्रात दुर्दैव आहे की त्याच दिवशी अशी घटना घडलेली आहे। तर यापुढे या गोष्टींना आळा बसावा। आणखीन एक विनंती आमच्या सगळ्या महिला वर्गाकडून, संघटना या ठिकाणी आहे, अशी आहे की हे घडून गेल्यानंतर आपण जागे होतो, समाजही जागा होतो आणि मग त्याच्यावर आपण ऍक्शन घ्यायला बघतो। परंतु हे घडूच नये त्याच्यासाठी आपल्याला काही जर सिस्टीम लावता आल्या, काहीतरी यंत्रणा जर कार्यान्वित करता आल्या तर फार बरं होईल। त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या महिला ज्या सामाजिक संस्था ज्यांच्या आहेत अशांना जरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर फार बरं होईल। पोक्सो कायद्याच्या अंतर्गत आम्ही खूप अवेअरनेस प्रोग्राम घेतले, परंतु तरी सुद्धा अजून ओपन होत नाही आणि ते त्या कोर्टापर्यंत येत नाही। तर ह्याचाही अवेअरनेस आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांकडून सुद्धा जास्तीत जास्त शाळांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये व्हावा अशी आमची विनंती आहे। निवेदन दिलेलं आहे ठेवलं पाहिजे। इतर बाजूला आपल्या काय चाललंय, आता हा जो गुन्हेगार आहे हा तुटून आलेला होता, या गावातल्या लोकांनी थोडा अवेअरनेस दाखवून जर का त्याच्यावर काहीतरी लक्ष ठेवून कारवाई केली असती ही घटना टाळता आली असती। माझं आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण थोडंसं घाबरतो परंतु पोलीस प्रशासन, आम्हाला अनुभव आहे, अतिशय छान पद्धतीनं आपली गोपनीयता ठेवून अशा लोकांच्यावर कारवाई करायची व्यवस्था यांच्याकडे आहे। म्हणजे माणसाला असं वाटतं की आपण नाव आपलं येईल, मग आपल्याला त्रास होईल, तर असं कुणी न घाबरता किंवा समजा तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्यासारख्या माणसांच्या कानावर घाला, आम्ही अधिकाऱ्यांच्या पर्यंत ते पोहोचू आणि मग असं जर आपण समाज जागरूक राहिलो तर या घटना घडायला निश्चितपणे आळा बसेल।
एवढंच मी या निमित्तानं आपण सर्वांना विनंती करतो. त्याचं एक पथनाट्यही घेतलं होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये ते कोणाला माहीत नसल्यामुळे तुम्ही जो म्हणता की सांगायचं कसं किंवा त्याच्यामध्ये आपली काहीतरी समाजामध्ये कुठेतरी आपल्याला काय म्हणतात त्याला वाईट टाकलं जाईल किंवा नावं ठेवतील लोक, या भीतीनं हे पालक ह्या मुली पुढे येत नाही असं ह्याच्यामध्ये कुठेतरी दिसून आलेलं आहे. तर ते थोडंसं आपण सगळ्यांनी मिळून कसं सोपवता येईल त्याचाही आपण विचार करूयात.